नाशिकच्या विधानसभा निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता, मात्र त्यांनी तो दाखल केला नाही। त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे। आपण म्हणतायत की ज्या पद्धतीचा घोडेबाजार सध्या सुरू आहे त्यामुळे आपण माघार घेण्याचा निर्णय घेतला। नाही, आता निवडणुका आणि वास्तव्य मला असं वाटतं की हे सर्वश्रुत आहे। जे काही समीकरण आहेत त्या समीकरणामध्ये आम्ही तर मागेच आहोत। मतांच्याही गणितामध्ये आमची मतं आणि वास्तव लक्षात घेतलं तर काय परिस्थिती आजच्या निवडणुकांची ते आपल्याला कल्पना आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू आहे असं आपले नेते म्हणतायत। आपण अनेक निवडणुका लढवलेल्या आहात, वर्षानुवर्ष शिवसेनेत आपण काम करतात, आपली पण तीच भूमिका आहे, तेच मत आहे। मला वाटतं की आपली पण माझ्याही भूमिकेशी किंवा त्यांच्याही भूमिकेशी आपण पण सहमत असाल। निवडणुका आणि घोडेबाजार आता एक समीकरण झालेलं आहे। क्रेडिबिलिटी, कार्यकर्ता, व्हिजन, दृष्टी मला असं वाटतं की ती आता लोप पावत चालली आहे। पण अशी चर्चा होती की मातोश्रीवरून आपल्याला सांगण्यात आलं होतं की आपण उमेदवारी करा, पण आपण माघार घेतली। नाही, असं काही नाही आहे। अशा काही चर्चा वगैरे काही नाही। मातोश्री आणि माझं नातं अनोखं आहे, वेगळं आहे आणि मला असं वाटतं की ते ऋणानुबंध कायम राहतील। आज राऊत साहेब बोलताना एक असा शब्द बोलले की शिंदेंची शिवसेना हे आमचं पहिलं टार्गेट आहे किंवा आमचा पहिला शत्रू आहे। याचा अर्थ भाजपचा जर कोणी बंडखोर असेल तर आपण त्याला मदत कराल। मला असं वाटतं की राऊत साहेबांनी जे विधान केलं त्याच्यावरती मी काही बोलू इच्छित नाही। ते आमचे नेते आहेत। पण मग नगरसेवकांनी आता मतदान कोणाला करायचं ते आता आम्ही कलेक्टिव्ह नेते मंडळी जो निर्णय घेतील तो ठरवू त्याप्रमाणे। एक चर्चा अशी पण होती की अनिल कदम नाराज आहेत, त्यांना उमेदवारी करायची होती पण करू दिली नाही। मी आयुष्यात मला शिवसेनेनं सर्व दिलं। राजकारणामध्ये उतार चढाव हे नेहमी येत असतात। मला असं वाटतं की मला निफाड मतदारसंघ म्हणून, ग्रामीण भागातला कार्यकर्ता म्हणून माननीय उद्धवजींनी शिवसेना प्रमुख असताना प्रचंड प्रेम मिळालं। मला असं वाटतं की ते प्रेम मला खूप काळ मला ते हेत राहील। निवडणुका येतील जातील, विजय पराभव हे तर माणसाच्या आयुष्यामध्ये चालूच आहे। धन्यवाद। विजय पराभव यापेक्षा उद्धव ठाकरेंनी जे प्रेम केलं आहे ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मी कुठल्याही पद्धतीनं नाराज नाही असं अनिल कदम म्हणतायत। या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो आहे आणि त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करूनसुद्धा आपण माघार घेण्याचा निर्णय घेतला असं देखील स्पष्टीकरण माजी आमदार अनिल कदम यांनी दिलं आहे। कॅमेरा पर्सन जगदीशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।